आज मी सिंह राशी संबंधी बोलणार आहे, पण त्याआधी तुमच्यासोबत एक गोष्ट मला शेअर करायची आहे. माझी तब्येत खूपच बिघडली होती, त्यामुळे मी तुमच्यासाठी पुढचे आध्यात्मिक व्हिडिओ बनवू शकले नाही. यासाठी मी तुमच्या सर्वांची क्षमाप्राप्ती आहे. पण आता इथून पुढे जसे जमेल तसे तुमच्यासाठी आध्यात्मिक व्हिडिओ बनवेल. थँक्यू सो मच माझ्यासोबत आणि शिवशक्ती दिशा चॅनलसोबत नेहमी कनेक्टेड राहत आहात. यासाठी तुमचा जास्त वेळ न घेता सिंह राशीच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. सिंह राशी अग्नितत्वापासून बनलेली आहे. राशीवर सूर्यदेवांचा जास्त प्रभाव असतो. सिंह राशीच्या लोकांमध्ये धैर्य, लीडरशिप क्वालिटी आणि आपलं काम पूर्ण करण्यासाठी आसपासच्या 4 लोकांना कसं मॅनेज करायचं हे सिंह राशीच्या लोकांना खूप चांगले अवगत असते. सिंह राशीची लोक बदला घेणारी म्हणजे रिव्हेंजफुल असतात. खूप स्ट्रेट फॉरवर्ड, थोडी मतलबी आणि दुसऱ्यांना प्रभावित म्हणजे इन्फ्लुएन्स करणारी असतात. मॅन्युप्युलेट करणारी असतात. तसेच ह्यांच्या संपर्कात एखादी भावनिक किंवा इमोशनल व्यक्ती आली किंवा आला तर ती व्यक्ती प्रॅक्टिकल बनायला फारसा वेळ लागत नाही. कारण सिंह राशीची माणसं प्रॅक्टिकल आणि इमोशनली बॅलन्स असतात. त्यामुळे हे कधीच हरत नाहीत, फक्त प्रेमामध्ये हरतात. पण त्यांच्यासाठी प्रेमाची डेफिनेशन म्हणजे प्रॅक्टिकल रिलेशनशिप अशी असते. सूर्यग्रहाचा चांगला प्रभाव हवा असेल तर रोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा आणि सूर्याला तांब्याच्या तांब्यामध्ये थोडी हळद, चिमूटभर हळद टाकून अर्घ द्यावे. त्याचा खूप चांगला प्रभाव पाहायला मिळतो जीवनामध्ये. सिंह राशीचे इष्टदेव हे विष्णुदेव आहेत आणि हनुमानजी आहेत. आणि इष्टदेवी माता गायत्री, माता पितांबरा म्हणजेच बगलामुखी माता आणि नवदुर्गा मधली 7वी माता कालरात्री ही आहे. नेहमीप्रमाणे पूजाची सुरुवात करताना गणपती बाप्पाचे स्मरण करून व संकल्प सोडून जी तुमची काही इच्छा असेल त्या संकल्पामध्ये ती इच्छा बोलून आणि तुम्ही कसं ती पूजा कंटिन्यू करणार आहात हे सगळं त्या संकल्पामध्ये येतं. तर असा संकल्प सोडून पूजेला सुरुवात करावी. मनापासून ज्यांच्याकडे तुमची ओढ जाते त्यांची तुम्ही भक्तिभावाने व मनोभावे पूजा करावी. कोणतीही शंका मनात न घेता आणूही नका शंका मनामध्ये, नाही तर ती पूजा सफल होत नाही. तुम्हाला कनेक्ट असलेल्या देवी देवतांची प्रतिमा पाटावर मांडून साजूक तुपाचा दिवा, सुगंधी धूप, अगरबत्ती, फुलं, फळं, नैवेद्य असं सर्व अर्पण करून मंत्राचा जप करून पूजा संपन्न करावी. विष्णुदेवांचा वार गुरुवार आहे. त्यांना गूळ, चण्याची डाळ, केसर, पिवळ्या रंगाची वस्त्रे, पिवळी फुले, पिवळी मिठाई अतिप्रिय आहे. हनुमानजींना सियाराम नाम, सिंदूर, बुंदी, मोतीचूर लाडू, चपातीत गूळ तूप घालून केलेला चुरमा, लाल व केशरी रंगाची फुले, लाल वस्त्रे अतिप्रिय आहेत. गायत्री देवीला पण पिवळ्या रंगाची मिठाई, फळ, फुलं, वस्त्र ही अतिप्रिय आहेत. पितांबरा देवी, तिलाच बगलामुखी देवी असेही म्हणतात. बगलामुखी ही आपल्या शत्रूंचा व आपल्यात असणाऱ्या वाईट प्रवृत्तींचा नाश करते. तिला देखील पिवळ्या रंगाची मिठाई, फळं, फुलं व वस्त्र अतिप्रिय आहेत. कालरात्री मातेला जास्वंदाची लाल फुलं खूप प्रिय आहेत. कालरात्री माता आपले वाईट कर्म व नजदोष, करणी, बाधा ही नष्ट करते. तिला लाल रंगाची वस्त्रे, डाळिंबाचे दाणे, रुद्राक्षाची माळ अतिप्रिय आहे. आपल्या कुंडलीत असणारा शनिदोष दूर करते ती. तसेच पांढऱ्या रंगाची फुले देखील प्रिय आहेत तिला. इथून पुढे मी तुमच्यासोबत सर्व इष्टदेवी देवतांचे मंत्र शेअर करत आहे टेक्स्टमध्ये. हे मंत्र किमान 108 वेळा व 21 दिवस केले तर ह्याची फलप्राप्ती खूप चांगली होते. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी शिवशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांना मदत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा.
तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. थँक्यू.